नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 40 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेज सुटल्यावर सगळ्या मुली कॉलेजच्या बाहेर आल्या. शॉपिंगला जायचं आहे या विचाराने सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक आली होती. सोनालीने बॅग खांद्यावर घेत विचारलं, ठरलं का मग कुठे जायचं आपण साड्यांची शॉपिंग करायला? तेव्हा मनाली लगेच म्हणाली, इथे एफसी रोडला कलादर्शन नावाचं दुकान आहे. तिथं साड्यांचं मस्त कलेक्शन असतं. कॉलेजमधल्या बहुतेक मुली तिथूनच साड्या घेतात. नीता म्हणाली, छान. मग तिथेच जाऊया आपण. पण आधी बस पकडावी लागेल. सगळ्या हसत खिदळत बस स्टॉपकडे गेल्या. रस्त्यावर हलकी संध्याकाळ पसरत होती. बस आली, सगळ्या आत चढल्या. सोनालीने हसत म्हटलं, अगं ही बस म्हणजे आपल्या आजच्या फॅशन यात्रेची पहिली पायरी आहे. सगळ्या खळखळून हसल्या. थोड्या वेळात बस एफसी रोडवर पोहोचली. कलादर्शन दुकानासमोर उतरल्यावर त्या दुकानात गेल्या. दुकान मोठं आणि भव्य होतं. तिथे प्रत्येक प्रकारच्या साड्यांचा वेगळा विभाग होता. एकीकडे सिल्क साड्या, दुसरीकडे कॉटन आणि मध्येच पार्टीवेअर ऑर्गेन्झा साड्यांचा विभाग खास चमकत होता. साड्या नीट रॅकमध्ये लावलेल्या होत्या. तिथे साड्या रंग, डिझाईन आणि कापडानुसार अगदी सुंदरपणे मांडलेल्या होत्या. काउंटर मागे काही लेडीज उभ्या होत्या. त्या हसत हसत साड्या दाखवत होत्या. ही बघा मॅडम, हलकी आहे पण अगदी ग्रेसफुल दिसते. त्यांच्या बोलण्यात गोडपणा आणि आत्मविश्वास दोन्ही जाणवत होते. मनाली म्हणाली, आपण सगळ्या पार्टीवेअर ऑर्गेन्झा साडीज घेऊया का? फॅशन शोसाठी एकदम योग्य दिसतील. सगळ्यांनी लगेच मान डोलावली आणि त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या उचलून पाहायला सुरुवात केली. कोणी आरशासमोर साडी खांद्यावर घेऊन उभी होती, तर कोणी तिच्या पाठीमागून फोल्ड नीट करत होती. सोनाली आरशात स्वतःकडे बघत हसत म्हणाली, अगं ही साडी तर माझ्यासाठीच बनवलेली वाटते. नीता म्हणाली, थांब जरा, हा बघ माझ्या साडीचा रंग किती उठून दिसतोय. हसण्याचे आणि कौतुकाचे सूर सगळीकडे घुमत होते. त्या लेडीज बायका साड्या नीट लावून देत होत्या, तर मुली काचेच्या आरशात साडी नेसल्यासारख्या पोज देत होत्या. थोड्याच वेळात प्रत्येकीने आपापल्या आवडीची साडी निवडली. सोनालीने रॉयल ब्लू रंगाची, नीताने गुलाबी, केतकीने हिरव्या रंगाची, मनालीने मरून रंगाची आणि प्रीतीने आकाशी रंगाची सिल्वर बॉर्डर असलेली साडी घेतली. त्या सगळ्या कॅश काउंटरकडे गेल्या. साड्यांचं बिल केलं, पिशव्या हातात घेतल्या आणि सगळ्या बाहेर पडल्या. तेव्हा केतकी म्हणाली, चला आता ज्वेलरीची शॉपिंग करूया. साडीला मॅचिंग दागिने हवेतच ना. सगळ्या एफसी रोडवर फिरू लागल्या. एफसी रोडवर दिवे, गर्दी आणि दागिन्यांच्या दुकानांच्या रांगा, असं एकदम उत्साही वातावरण होतं. त्या सगळ्या एका दुकानात गेल्या. त्या दुकानात काचेच्या शोकेसमध्ये अनेक नेकलेसचे सेट, बांगड्या, झुमके असे ठेवलेले होते. एका कोपऱ्यात दोन लेडीज हसत उभ्या होत्या. त्या दोन लेडीज सगळ्या मुलींना साड्यांची सुसंगत दागिने दाखवत होत्या आणि सल्ला देत होत्या. मनालीने त्यांना सांगितलं, पार्टीवेअर ऑर्गेन्झा साडीसाठी हलके पण उठून दिसणारे दागिने दाखवा. तेव्हा त्या लेडीज लगेच वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असलेले मोत्यांचे सेट, स्टोन वर्क नेकलेस आणि हलके मॅचिंग झुमके दाखवू लागल्या. सगळ्या मुली आपापल्या साडीच्या रंगाला साजेसे दागिने बघू लागल्या. प्रीती मात्र सगळ्यांच्या गर्दीत थोडी शांतपणे ज्वेलरीची निवड करत होती. तिने आपल्या फिकट सिल्वर बॉर्डर असलेल्या साडीला सूट होईल असा अगदी नाजूक पर्ल नेकलेस आणि लहान मोत्याचे झुमके घेतले. सोनालीने तिच्याकडे पाहून हसत म्हटलं, प्रीती, हा सेट तुझ्यावर एकदम रॉयल दिसेल. प्रीती हलका हसत म्हणाली, अगं साडी साधी असली तरी ज्वेलरीने तिची शोभा वाढतेच ना. बिलिंग झाल्यावर सगळ्यांनी दागिन्यांच्या पिशव्या घेतल्या आणि दुकानाबाहेर आल्या. तेव्हा प्रीती सोनाली आणि मनालीला म्हणाली, तुमच्या ओळखीचे कोणी टेलर आहेत का? म्हणजे ब्लाऊज लगेच शिवायला दिले पाहिजेत ना, नाहीतर वेळेत तयार होणार नाहीत. मनाली लगेच म्हणाली, हो, इथूनच जवळ मायरा टेलर्स आहे. माझी मम्मी तिथूनच ब्लाऊज शिवून घेते. चांगले ब्लाऊज शिवतात ते. आपणही तिथेच ब्लाऊज शिवायला टाकूया. सगळ्या लगेच त्या टेलरकडे गेल्या. त्या टेलरबाईचं दुकान लहान पण स्वच्छ होतं. मोजमाप घेणाऱ्या बाईने हसून विचारलं, कधी हवा आहे ब्लाऊज? नीता तेव्हा लगेच म्हणाली, परवा सकाळीच हवा आहे. ट्रॅडिशनल डे आहे ना. त्या बाईने हसत उत्तर दिलं, काळजी करू नका, वेळेत तयार करून देतो. सगळ्यांनी आपापल्या साड्यांचे ब्लाऊज मोजमाप देऊन शिवायला टाकले आणि बाहेर आल्या. हे सगळं आवरण्यात रात्र झाली होती. केतकी थोडं अंग ताणून म्हणाली, किती शॉपिंग केली आज आपण, पण आता खरंच खूप भूक लागली आहे. मनाली लगेच म्हणाली, हो ना, चला इथून जवळच कॅफे आनंद आहे. तिथे जाऊया, मस्त जेवण मिळतं तिथे.
सोनाली हसत म्हणाली, वा, आज शॉपिंग डेचा शेवट फूड सेलिब्रेशनने करूया. आणि मग त्या सगळ्या कॅफे आनंदमध्ये गेल्या. टेबलावर गरमागरम पनीर बटर मसाला, नान आणि सोबत थंड लस्सी आली. सगळ्या गप्पा हशा आणि दिवसाची मजा आठवत जेवणाचा आनंद घेत होत्या. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर केवळ थकवा नव्हता, तर एक समाधान पण होतं. केतकी हसत हात पोटावर फिरवत म्हणाली, आता तर हलायलाही जड जातंय, पण आजचा दिवस खरंच जबरदस्त गेला. मनाली लगेच म्हणाली, हो ना, इतकी शॉपिंग करून पण आपल्याला अजिबात कंटाळा नाही आला. उद्या साड्या ट्राय करून बघायला मजा येईल. तेवढ्यात नीता हसत म्हणाली, अगं पण उद्या कॉलेज चुकवायचं नाही बरं का. प्रीती म्हणाली, हो, आता आपल्याला साडी सोनालीच नेसवणार आहे, तर आपण उद्या कॉलेज चुकवायचं नाही. सोनाली पाण्याचा ग्लास खाली ठेवत म्हणाली, हो ना, आणि साडी नेसवायची जबाबदारी माझी आहे, विसरू नका सगळ्या. चालेल, आपण सगळ्या उद्या कॉलेजला जाऊया, असं म्हणत त्या सगळ्या मुली ऑटोने आपापल्या घरी गेल्या. दिवसभर फिरून थकलेल्या होत्या, पण चेहऱ्यावर समाधान होतं. घरी गेल्यावर थोड्याच वेळात सगळ्यांना गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे सगळ्या मुली कॉलेजला आल्या होत्या. कॉलेजच्या गेटमध्ये पाऊल टाकताच एक वेगळीच हलचल जाणवत होती. कॅम्पसमध्ये, कॉरिडॉरमध्ये सगळीकडे फक्त एकच चर्चा होती, ट्रॅडिशनल डेची. कोणी म्हणत होती, अगं मी रेड साडी घेतली आहे, पण त्याला गोल्डन बॉर्डर आहे. तर दुसरी म्हणत होती, माझी ऑर्गेन्झा साडी आहे, पण त्यावर लहान लहान मिरर वर्क आहे. अशा मुलींच्या गप्पा रंगल्या होत्या, तर त्याच वेळी काही मुलं पण कोपऱ्यात उभी गप्पा मारत होती. मी निळा कुर्ता घेतलाय, पण अजून पायजमा घ्यायचा आहे. माझी शेरवानी रेडिश मरून कलरची आहे, बघूया उद्या कशी दिसते. अशी सगळी ट्रॅडिशनल डेची चर्चा करतच 2 लेक्चर पार पडले आणि ब्रेक झाला. तेव्हा प्रीतीचा सगळा ग्रुप लॉनमध्ये जाऊन बसले. तिथे सोनालीने सतीशकडे बघून विचारलं, अरे सतीश, तुम्हा दोघांनी म्हणजे तू आणि कार्तिकने शॉपिंग केली का, की अजून विचारच करताय? सतीशने मिश्किल हसत उत्तर दिलं, आमचं काय असतं सोनाली, एक कुर्ता पायजमा घेतला की झालं. आमची शॉपिंग एवढी मोठी थाटात नसते. तेव्हा प्रीती लगेच म्हणाली, हो ना, तुम्हा मुलांचं बरं असतं बाबा, ना रंग ठरवायचा ना जुळवायचं काही. आमची तर प्रत्येक गोष्ट जुळवावी लागते, साडी, ज्वेलरी, बांगड्या, सगळं काही. तेव्हा कार्तिक हसत म्हणाला, म्हणूनच तर तुम्ही सगळ्या एवढ्या सुंदर दिसता. आम्ही नाही जुळवू शकत एवढं काही. आणि तसंही आमच्या सतीशला एवढं काही करण्याची गरजच नाहीये. तेव्हा सोनालीने मिश्किलपणे सतीशकडे बघत म्हटलं, अरे सतीश, तू तर आमच्या कॉलेजचा सर्वात हँडसम बॉय आहेस. उद्या ट्रॅडिशनल लुकमध्ये सगळ्या मुली तुझ्यावर फिदा होतील. सोनालीचं बोलणं ऐकून सगळ्या मुली खळखळून हसू लागल्या. तेवढ्यात कार्तिकही चेष्टेच्या सुरात म्हणाला, हो ना, उद्या सगळ्या मुलींची नजर सतीशवरच असणार. पण बघूया सतीश कुठल्या साडीशी मॅच करतो. कार्तिकच्या अशा बोलण्यावर सगळ्या मुली हसून एकमेकींकडे पाहत होत्या. तेव्हा केतकी हात कमरेवर ठेवत खोडकरपणे म्हणाली, अरे कार्तिक, सगळ्या मुली तर उद्या सतीशवर फिदा होतील, पण आपला हा सतीश अजून कोणावर फिदा झालाय की नाही? सगळ्या मुली सतीशकडे पाहत होत्या. कोणाचं हसू ओठांवर थांबलं होतं, कोणाच्या डोळ्यात उत्सुकता होती. आणि त्यांच्याबरोबरच प्रीतीचंही लक्ष सतीशकडे होतं. तीही मनात विचार करत असते की आता सतीश काय उत्तर देतो. सतीश हातातला मोबाईल हळूहळू फिरवत हसत असतो आणि डोळे किंचित वर करून म्हणतो, फिदा झालोय का नाही हे सांगणं थोडं कठीण आहे केतकी, पण असं नक्की आहे, काही लोकांना बघितलं की हृदय थांबतं आणि हसू स्वतः चेहऱ्यावर येतं. कदाचित त्यालाच फिदा होणं म्हणतात. सगळ्या मुली अय्यो, म्हणजे कोणीतरी आहे तर, असं म्हणत खळखळून हसू लागल्या. तेव्हा सोनाली लगेच म्हणाली, अरे वा, आपला रोमिओ तर गप्प बसून सगळी प्लॅनिंग करतोय वाटतं. त्या बोलण्यावर सतीश फक्त हलका हसला आणि प्रीतीकडे पाहू लागला. क्षणभर दोघांच्याही नजरा एकत्र भिडल्या. तेव्हा सतीशच्या चेहऱ्यावर हलकसं मिश्किल हसू होतं. प्रीतीलाही क्षणभर नजर वळवता आली नाही आणि तिचं हृदय जोरात धडधडत होतं. कारण त्या उत्तरात तिला काहीतरी आपल्यासाठीच ऐकू आलं होतं. प्रीती सतीश एकमेकांकडे पाहत होते आणि नीता आणि कार्तिक हे सगळं खूप एन्जॉय करत होते. तेव्हा कार्तिक नीताला हळूच म्हणाला, नीता, हे दोघं तर आधीच ट्रॅडिशनल डे साजरा करतायत बहुतेक. त्याच्या बोलण्यावर नीता जोरात हसली आणि प्रीतीचं लक्ष थोडं विचलित झालं. ती क्षणभर शांत राहिली आणि मग विषय बदलत म्हणाली, अगं सोनाली, मनाली, केतकी, तुम्ही सगळ्यांनी तुमचं सामान आणलं की नाही? तुम्ही सगळे आज आमच्या घरी राहणार आहात ना?
म्हणजे मी आज कार घेऊन आले, कॉलेज सुटल्यानंतर आपण माझ्या कारनेच घरी जाऊया. तेव्हा सगळ्या एकसुरात म्हणाल्या, "हो, सामान आणलंय आम्ही. कॉलेज सुटल्यानंतर आपण तुझ्या घरी जाऊया." शेवटी सोनाली म्हणाली, "बघूया आता उद्या कोण किती जलवा दाखवणार." कॉलेज सुटलं आणि सगळ्या मुली प्रीतीच्या कारकडे निघाल्या. सगळ्या मुली गाडीत बसताच प्रीतीने गाडी सुरू केली आणि गाडीत मंद संगीत लावलं. गाडीतील गप्पा, हशा आणि विनोदाचा आवाज बाहेर येत होता. मनाली मागच्या सीटवर बसून म्हणाली, "काल सगळी शॉपिंग झाली, पण खरी धमाल आता सुरू होणार आहे. कारण ही ट्रेडिशनल डेच्या प्लॅनिंगची गर्ल्स नाईट आउट असेल." केतकी हसत म्हणाली, "हो ना, आज रात्री झोप नाही, फक्त साड्या, दागिने आणि हसणं यांचं फुल कॉम्बिनेशन असेल." नीता मिश्किलपणे म्हणाली, "आणि सोनाली असताना तर एंटरटेनमेंटची कमतरता नसणारच." तेव्हा सोनाली हात जोडून म्हणाली, "हो, माझं कामच आहे सगळ्यांना हसवायचं. उद्या सकाळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल हवी ना." 7 जन्माची सतीश आणि प्रीती यांच्या लव्ह स्टोरीचे आतापर्यंत 40 भाग अपलोड झालेले आहेत. तर ज्यांनी सुरुवातीपासून हे भाग ऐकले नसतील, त्यांनी सुरुवातीपासूनचे भाग नक्की ऐका. कारण लव्ह स्टोरी ही सुरुवातीपासून ऐकण्यातच मजा असते. आणि स्टोरी आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.